वा 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 सूर्या, अरे तेजूच्या लग्नाचा आत्ताच बार उडवलास, लगेच धनुच्या लग्नाची तयारी. सूर्या, अरे बहिणींची किती काळजी करतोस रे, एक नंबरच. तुझा लई अभिमान वाटतो बघ मला. दादा अरे ही परी कुठले, अरे कुठं आणले हिला? अरे आपली धनु कुठे, धनु? अरे आपली धनुच आहे. ह का? ओळखून येणं झाले आहे ना. धने, लग्नाची झालीच ग तू आता. पाहुण्यांना पसंत पडलीच ना की लगेच लग्नाचा बार उडवून देऊ. हा राजू, तिला काजळाचा टिका लाव, माझी नजर लागायची हिला. पाहुण्यांचा पाहुणचार नीट कर. हे जर लग्न ठरलं ना, तुझ्या बहिणीचं नशीब उजळलं आणि तुझ्या भावाच्या डोक्यावरचं वजन पण हलकं होईल. त्यामुळं नीट. अरे असं शॉक बसल्यागत का थोबाड केले? नाही, हे असे धक्के याआधी बसले नाहीत का कधी? बसतात ना. हे बघ, डॅडींनी तुझ्या भावाला आणि बहिणींना बोलवून घेतलंय का नाही, म्हणजे तुझ्या बहिणीच्या लग्नाची सुपारी कन्फर्म फुटणार. धनु तब्येतीने असली तरी नाके डोळे नीट आहे. तिला हा मुलगा अजिबात शोभणार नाही. या 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 सुनबाई, या या आमच्या सुनबाई. यांच्याच बहिणीसाठी आम्ही तुमच्या मुलाचं स्थळ सुचवले. वा, छानच आहे सुनबाई. तुमची निवड म्हणजे परफेक्टच असणार, लाखात एक. नाही, त्याचं सगळं श्रेय आमच्या चिरंजीवांचं आहे बा. बाकी आमच्या सुनबाईंची बहीण बी रूपवान आहे, गुणवान आहे. आता तुम्ही बघालच की. डॅडी, हा जर साईडला येतात का? हा येतोय. चहा घ्या, आम्ही आलोच बरं का. या. बोल. डॅडी, मी काय म्हणत होतो, एवढी चांगली पैशावाली सुरेख सूर्याला मिळवून द्यायची म्हणजे फायदा त्याचाच आहे. त्यात नुकसान कसलं? इज्जत इज्जत जाणार त्याची. पार्टी पैसेवाली, पैसा कुठं येतो माहिती का? मटक्याचा धंदन दारूच्या बाटल्या. हे असल्या घरी त्याची बहीण गेल्यावर त्याची इज्जत जागेवर राहील का? गावात तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही तो. लग्नानंतर त्याला ह्यांचे धंदे कळतील ना, जागेवर जीव देणार तो. डॅडी, तुमच्याशिवाय हे कोण करू शकतं? चाल या. चला, रिक्षा आली असेल बाहेर. हा तुझा बोलायचं होतं. हा बोल ना. हे बघ, डॅडीने स्थळ आणले म्हणून तू जास्तीचा प्रश्न विचारू नकोस. तिकडे कार्यक्रम राहायचा बाजूला, पाहुणे नाराज होऊन बसायचे. तुला तिकडे न्यायचं म्हणजे टेन्शनच येतं बघ मला. ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. तुला वाईट वाटेल, मी असं काही करणार नाही. हा चल. मालन, झाली का सगळी तयारी? होय अक्का, स्वयंपाक सगळा झालाय, फक्त आता खीर तेवढी करायची राहिली बघा. सूर्या आणि पोरी येतच असतील इतक्यात. अक्का, तुम्हाला खरं सांगू का, मला काय तो पोरगा पसंत पडलेला नाही बघा. अहो कसला आहे तो पोरगा, ढीगभर सोन्याचं दागिनं चढवून ठेवले ते अंगावर. काय ते त्याचं ध्यान, जसं काय बेंद्राचा बैल सजीवलाय. आता आपली धनु, हा वाईट जाडसर आहे, पण आपल्या धनुसारखी दुसरी पोरगी नाही बघा. हवं तिच्यासाठी लय चांगला पोरगा मिळू शकतोय, पण बघितलं ना
मालकांनी तिच्यासाठी कसला पोरगा आणलाय ती. मला बी तसंच वाटतंय ग, पण काय करणार. शालन बर, मी जाऊन बघते बाहेर. त्यासनी काय पाहिजे ते. तेजू, तू जरा खिरीसाठी खोबरं खवायला घेतीस का? आणि मालन, आपलं भांडण चालू आहे, लक्षात असू दे. अक्का, समधी लोक म्हणतात ती एका घरात एकीमेकीशी गोड बोलणं अवघड असते, पण मला तरी भांडणच अवघड वाटायला लागले बघा आता. शालन आले, मी बघते बाहेर. वय तेजू, एक काम करशील, एवढं काजू बदाम चिरून ठेवशील, हां, मी जरा येते. हा, चालायचं म्हटलं ना की हळूच पावलं टाकत असतेस, बोलायचं म्हटलं तरी हळूच तोंडातनं शब्द फुटतात. तुझे हात मात्र लय भासा 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 चालायला लागले का? अरे हो, भाऊ येणार आहे नाही का तुझा? मग बरोबर आहे, भावाचा पाहुणचार चाललाय वाटतं. मी काय म्हणतो, त्याला खायचंच असेल तर त्याचा इकत घेऊन खाईल की तू. इकत कशाला? दुकान आहे मेवण्यांचं आमच्या. पण दुकानातलं घेऊन परवडणार नाही त्याला. अहो असं काय बोलताय? माहेरची माणसं येणारा कुठल्याही मुलीसाठी आनंदाचा क्षण असतो. त्यांचा या घरात नीट पाहुणचार व्हावा असं कुठल्याही बाईला वाटतं. शेवटी मी या घरात सुखी आहे हेच दाखवायला झटते ना. अय, मग नको जटू. तुला कुणी आग्रह नाही केला, आणि तुझ्या भावाला जरी कळलं की तू या घरात सुखी नाही तर काय करणार आहे का तू? काही वाकडं करू शकत नाही तो माझं, कळलं ना? आणि तुला तुझ्या भावाचा पुळका आहे ग, पण आमचं काय? आमच्या बहिणीला आहे का आमचा पुळका? कधी गेलो तुमच्या माहेरी तर होतो का आमचा एवढा पाहुणचार? होतो का? नाही ना? मग तसंच मग तुलाच काय एवढा पुळका, काय एवढी उतावळी होत असती बघ. उतावळ नकाऊ. इथून पुढं घरात जे काय बनल ना ते घरच्यांसाठी, कळतंय का? धर्मशाळा उघडली नाही आम्ही. जखम आहे ना, जखम लापवा. नाही तर मागल्या वेळेसारखं आला पट्टी लावून बाबाला दाखवायला, मला लागलो दाखवायचं आहे का नाही? या असला अजिबात करू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची आणि ती 1.25 लाखाचीच ठेवायची. हं? ही सगळी बाग आमच्या 2 मंडळींनी फुलवली बरं का. अच्छा, वा, एकदम छान, मस्त. या 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 जावई बापू, तुमचीच वाट बघत होतो. हे शामराव बरं का, हे मोठे उद्योगपती आहे आणि ह्यांचा मुलगा काय म्हणतात ते कुठल्याशा मीडियावर लय फेमस आहे, लय पैशावाली पार्टी आहे. नमस्कार. नमस्कार. हे आमच्याकडे आमच्या व्यवहाराच्या कामासाठी आले होते. यांनी सहज विषय काढला का आमच्या मुलासाठी काहीतरी चांगलं स्थळ सुचवा. म्हटलं चांगलं नाही, लय चांगलं स्थळ सुचवतो. आमच्या डोळ्यासमोर लगेच धनुचा चेहरा आला. म्हणून तुम्हाला निरोप धाडला. म्हटलं तुमच्या खांद्यावरचं वजन जरा कमी करावं बा. हा, अहो डॅडी, बहिणी वजन असतात, जबाबदारी असते. बहिणी म्हणजे ना प्रेम असतं. बहिणी म्हणजे कधीच नाटणारी माया असते डॅडी. आणि अशा बहिणी जर ओझं वाटत असतील ना त्या भावाला, तर त्या बहिणींचा भाऊ म्हणून घ्यायचा कायच अधिकार नाही त्याला. वा 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 वा, बघितलं का श्यामराव, आमच्या जावई बापूंचे विचार बघितले का? एक नंबर, एकदम परफेक्ट स्थळ सुचवलं तुम्ही आमच्या मुलासाठी.
ग? ही आमची मुलगी तुळजा निंबाळकर. तुळजा सुरेखान जगताप. आता जगताप झाली वा आमच्या लक्षातच राहत नाही. मुलगा 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 आत आहे. हा पुढचा कार्यक्रम आता चुरकून टाकूया. चला या 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 या. वहिनी, डॅडींनी दाखवलेला फोटो तर वेगळा होता. ह्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक आहे. माणसाला असं दिसण्यावरून जज करायचं नसतं. माणसाचं नेहमी स्वभाव आणि कर्तृत्व बघायचं असतं. धनु किती गोड दिसते ना गावली. होय बघा की. बरं का पाहुणे, का असेल ते मन मोकळेपणाने बोलायचं. हा काय अडचण असेल बिनधास्त सांगायची. आणि मी काय म्हणतो, तुम्ही काय ते मोबाईल मध्ये रील रील त्याच्यामध्ये तर बिनधास्त बोलता आणि इथं कशा पाहिजे खुसबुस करताय. हो डॅडी, पर विषय कुसबुस करण्याजोगाच आहे ना व. काय झालं आम्हाला काही कळलं का? डॅडी, आम्हाला वाटलं होतं पोरगी एकदम बारीक असेल तुमच्या सुनबाईवाणी. ही तर चांगली जाडी निघाली. हा? मला शोभणार पण नाही ही. अहो, काय बोलताय तुम्ही पाहुणे? काय चुकीचं बोलतोय? हा? एकदा पोरगीकडे बघा. याला आमची फसवणूक झाल्याची फिलिंग येते या. बायकोबद्दलच्या ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्यात ही कुठंच भीड बसत नाही. आम्हाला बायको कशी अशी एकदम फिट पाहिजे. जोडी कशी एकदम अशी सुपर हिट पाहिजे. यायला असं सोबत रील केलं ना की असे झटक्यान 10,000 20,000 लाईक आणि लव आले पाहिजे होते. हिला बघून माझे फॉलोअर्स मला अनफॉलो करतील. आईला कमेंट मध्ये लिहितील हे फोटो कुठून आणत म्हणून. फसवलं राव. बस, तोंडाला आवर घाला तुमच्या. आता एक शब्द बोललात ना तर विसरून जाईन तुम्ही डॅडीचं पाहुणं आहे म्हणून. आणि आम्ही काय जबरदस्ती केली नव्हती माझ्या बहिणीची लग्न करा म्हणून. आणि तुमचं तर हे विचार असतील ना तर तुम्हीच माझ्या बहिणीला शोभत नाही. हे बघा, माझी बिन पसंत नाही एवढंच बोललं असतं तर चाललं असतं मला. पण तिच्या शरीराबद्दल बोलायला नको होतो तुम्ही. काय हो, काय म्हणाल? फसवणूक केली तुमची. काय केली फसवणूक? ते फोटो दे इकडे, दाखव त्यांना. काय आहे? कोणाचा फोटो येऊ? तुमचाच आहे ना? तुमचाच आहे ना? दिसता का तुम्ही याच्यासारखं? लांब लांबपर्यंत संबंध काय फोटोचा आणि तुमचा? पण आम्ही काय बोललो काय शब्दांनी तुम्हाला? नाही ना? कारण आम्ही माणसाला ना त्याच्या रंगरूपावरनं तो चांगला वाईट नाही ठरवत. कारण ते आपल्या हातात नसतं. आणि तुमच्या सरकारनं कधी करणार काय माहित. मला जरा तरी लाज असते ना तर त्याच्या शरीराबद्दल तुम्ही असं बोललं नसता. आणि हे सगळे म्हणत होते काय तुम्ही ते कुठल्या कशावर कुठल्या तरी मीडियावर फेमस आहे म्हणे, आहे ना? इथं जर अशी तुमच्यासारखी माणसं फेमस असतील ना खरंच या जगाचं लय अवघड आहे. खरं तर ना तुम्हाला या दारात पण उभं नाही केलं पाहिजे. डॅडी, काय चाललंय? हा? हे तुमचे जावं येत म्हणून आम्ही गप्प बसलोय. नाहीतर
हा मुलगी बघायचा कार्यक्रम होता का आमचा अपमान करायचा? चांगला पाहुणचार केला तुम्ही आमचा, विसरणार नाही आम्ही. चला सज्जनराव. जावा जावा जावा, खरंच जावा. काय चुकीचं बोलले नाही आमचे जावई बापू. जावा जावा जावा. चला. डॅडी मी काय म्हणतोय, एवढं चांगलं स्थळ आहे, एवढी चांगली पार्टी आहे, पैशावाली पार्टी. आपण जरा जरी समजून सांगितलं असतं ना तर सगळं व्यवस्थित जुळलं असतं. आता बाहेर जाऊन यांनी बदनामी केली ना तर हिचं लग्न होत नसतं. आयुष्यभरासाठी ना याच्यामुळे हिला बिना लग्नाचं राहावं लागणार. चिरंजीव काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? आमचे जावई बापू काय बी चुकीचं बोलले नाहीत. खरं तर हे आम्ही करायला आहोत. जावई बापू परत एकदा आम्हाला माफ करा. तुमच्या बहिणीच्या साठी स्थळ बघण्यात परत आम्ही एकदा चुकलो. पण बरं झालं, एक बरं झालं का तेजूच्या बाबतीत जे झालं ते धनुच्या बाबतीत झालं नाही तर आयुष्यभर तुम्हाला तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलं नसतं. डॅडी डॅडी असं नका बोलू अहो. हो तुमची काय चूक आहे याच्यात? तुम्ही हे सगळं करताय ते आमच्या चांगल्यासाठीच करताय ना. आणि तेजूचं कुठं काय वाईट झालंय तेव्हा? एवढं चांगलं सासण मिळालंय तिला. एखाद्याची नजर लागल एवढी सुखात आहे ती. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. वाईट तर वाटणारच ना जावई बापू. यातनं भलतच काय झालं तर पैसेवाली माणसं आहेत ती. अपमान जेवारी लागला तर धनुच्या लग्नात कोडा घालायला मागे पुढे बघणार नाही ती. कसं बी झालं तरी आपली पोरीची बाजू आहे. एकदा का पोरीची बदनामी झाली का तिचं जगणं कठीण होऊन बसतं. आणि ह्या सगळ्यात तुमची फरफट होऊ नये ही काळजी वाटते आम्हाला. नाही होणार डॅडी. मी ना धनुसाठी लाखात एक स्थळ शोधून आणतो का नाही बघा तुम्ही. डॅडी तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी लय केलंय. इथून पुढे पण असाच आशीर्वाद राहू दे म्हणजे झालं. येतो आम्ही. सुखी सुखी. तुळजा नाही म्हणजे थांबा सगळ्यांनी. तेजून एवढं प्रेमाने जेवण केलं होतं आणि तुम्ही तसंच जाणार होय. तुपातला शिरा केलाय, अस्सल तुपातला. अर्धा किलो तर काजू बदाम टाकून खीर बनवली राव. चला 4 घास खाऊन घ्या. खाल्लं असतं पण आता नको. काय माहित त्यात कोणीतरी काहीतरी मिसळलं असेल तर. आता तर मला बाहेर खायची तर खूपच भीती वाटायला लागली. हिनं हवेत बाण मारलाय का हिला खरंच मीच राजूच्या जेवणात विष मिसळलं होतं हे कळलं. चल येतो डॅडी. वय वय या. ऐका की तुम्ही व्हा पुढं. माझं एक काम आहे ते मी करून येतो. पण तू आता कुठे चाललास? हा एक काम ते करून येतो मी. तुम्ही व्हा पुढं. बरं. तुळजा धनुला एकटी सोडू नको. हा भागे भागे काय झालं? माशी का थांबली? जा गेली सगळी. जा.